संदर्भात काय काय करायचं याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी टेम्पररी मेजर्स म्हणून काही लाईन्स टाकायला लागतील तर या लाईनला सुद्धा मान्यता देण्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आता दोन तऱ्हेच्या उपाययोजना त्याच्यामध्ये एक म्हणजे अतिरिक्त स्टाफ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाठवण्यात यावा. त्याच्यासाठी आवश्यक ती वाहनं ही मी स्वखर्चाने देण्याचं मान्य केलेलं आहे. प्रत्येक डिव्हिजनला एक वाहन हे MSCBच्या सोबत राहील पावसाळा संपेपर्यंत. आणि त्याच्यामुळे थोडंसं जलदगतीने त्यांना आपल्या मॅनपॉवरची मुवमेंट करता येईल. त्यांना जी ITIची मुलं पाहिजे होती त्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी त्यांना अतिरिक्त मॅनफोर्स उपलब्ध करून देत आहेत. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामधून जो मॅनपॉवर दिली पाहिजे त्याच्या संदर्भात आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत डिपार्टमेंटला. त्या सूचना चीफ इंजिनियरपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपल्या जवळचे जे जिल्हे आहेत कोल्हापूर, सांगली, तर या भागामध्ये सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे तिथून आपल्याला नेहमी मॅनपॉवर येते ती या वेळेला उपलब्ध नाही आहे. अधिक दूरच्या भागामधून मॅनपॉवर आणायला लागेल. म्हणजे त्याच्याने जे काही 2-3 दिवसाचा कालावधी राहील तेवढ्यामध्ये ही मॅनपॉवर सुद्धा पोहोचेल. सध्या उपलब्ध मॅनपॉवर म्हणून हे सगळं मला 2 ते 3 दिवसामध्ये, बरोबर आहे ना, 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण सगळीकडचा विद्युत पुरवठा पूर्ण करण्याच्या संदर्भातलं आश्वासन हे सुप्रिटेंडेंट इंजिनियरनी दिलं आणि त्यांच्या टीमने दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडल्यानंतर ती कापून बाजूला करण्यामध्ये जरी स्थानिक लोक सहकार्य करत असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून 20 फूड कटर हे ताबडतोब त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे 20 फूड कटरची ऑर्डर त्यांना सोमवारी प्राप्त होईल. त्याच्यामुळे जलद गतीने त्यांना झाडं दूर करता येतील. त्याच्याचबरोबर त्यांना वाहनं सुद्धा उपलब्ध करून आजच दिली जातील. म्हणजे उद्यापासून ही वाहनं सुद्धा कार्यरत होतील. आणि या माध्यमातून लवकरात लवकर ही सगळी कामं होत असताना त्यांचे जे काही इतर प्रश्न आहेत, उदाहरणार्थ त्यांना माडखोलचं जे सब डिव्हिजन आहे ते 2 भागामध्ये आंबोली स्वतंत्र करायचं आहे आणि माडखोल स्वतंत्र करायचं आहे. तर हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले, ती मीटिंग लवकरच होती. आणि तसंच दोडामार्गमध्ये एक सबस्टेशन करायला लागेल आणि त्याच्यासाठी जी जागा त्यांना लागणार आहे त्याचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी महोदयांना ते सोमवारी सादर करतील आणि त्याच्यावर तातडीने निर्णय होईल. आणि त्याच्यामुळे साधारण वधरे, पाटणे या भागामध्ये जी शासकीय जमीन आहे तिथं हे सबस्टेशन होईल. वेतीला ग्रामपंचायतीची जमीन आहे, परंतु ग्रामपंचायतीच्या बरोबर उद्या किंवा परवा या संदर्भात बोललं जाईल. कारण त्यांच्याकडे सबस्टेशन होत असलं तरी त्यांना एक सिंधुरत्नमधून कारखाना सुद्धा मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सबस्टेशनची जरुरी लागणार आहे. त्याच्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी बोलून त्याची व्यवस्था करण्यात येईल. आणि एक वेगळा प्रोग्राम हा सिंधुदुर्गसाठी राबवण्याचा ज्याच्यामध्ये त्याच्यावर कव्हर असलेल्या केबल घालायला लागतील जेणेकरून पावसामध्ये झाडं वाहतूक विस्कळीत होणार नाही. याच्या संदर्भातला प्रस्ताव त्यांनी जो राज्य शासनाकडे पाठवला आणि राज्याने केंद्र शासनाकडे पाठवला आहे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. केबलचं काम हे जो आपला समुद्राला टेकून भाग आहे त्याच्यामध्ये पूर्ण केबल मंजूर केलेली आहे. तसेच तऱ्हेची व्यवस्था ही सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जी गावं आहे त्यांच्याशी तयार करून तो शासनाकडे पाठवलाय की पाठवायचा तो लवकरात लवकर पाठवायची सूचना दिलेली आहे. म्हणजे अगोदर जो प्रश्न होता तो इथे येणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरचे खांब पडायचे हा प्रॉब्लेम आहे. परंतु गेल्या 1-2 वर्षामध्ये हा प्रॉब्लेम सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये सुरू झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात झाडं सह्याद्रीच्या पट्ट्यात असल्यामुळे याच्या संदर्भात केबल आणि केबल कोटेड वायर हे दोन्हीचा प्रस्ताव हा उद्या ज्यावेळेला ते या आठवड्यामध्ये मुंबईला येतील ज्यावेळेला या संदर्भात आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा केली जाईल. कारण त्यांचं हे डिपार्टमेंट आहे. त्याच्यामधून जो रिलीफ द्यायला लागेल तो दिला जाईल. आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याच्या संदर्भात त्यांनी वरून आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर येत्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती
पूर्णपणे सुधारेल. परंतु गणपतीपर्यंत ही सगळी मॅनपॉवर सिंधुदुर्गमध्ये ठेवण्याच्या संदर्भात मी विनंती करेन आदरणीय फडणवीस साहेबांना. आणि ही परिस्थिती पूर्णपणे गणपतीच्या काळामध्ये कशा रीतीने संपूर्ण जिल्ह्यामध्येच व्यवस्थित लागता येईल याची आम्ही काळजी घेऊ. आणि काही वाहनं मी ज्याला पालकमंत्री होतो त्यावेळेला उपलब्ध करून दिले, त्याला मल्टीपर्पज व्हेकल म्हणतात. तर असंच एक मल्टीपर्पज व्हेकल आणि खरेदी करून ते या विभागामध्ये कायमस्वरूपी ठेवण्याच्या संदर्भात आता चर्चा झालेली आहे. आणि आपला जो वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा भाग असतो त्याच्यामधून हे वाहन खरेदी करण्याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत. आणि जिल्हाधिकारी महोदय खूप ऍक्टिव्हली आपत्ती व्यवस्थापनाचं काम करत आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा कशा रीतीने MSCBचा अंतर्भाव असावा याच्याबद्दल त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. MSCBचं कोऑर्डिनेशन करत असताना प्रत्येक स्तरावर जे तहसीलदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायला सांगितलेलं आहे. ते परत त्या भागातल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधतील. आणि एकंदरीतच जी परिस्थिती यावेळेला पावसाबरोबर वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे झाडांच्या जरी फांद्या तोडलेल्या असल्या तरी झाडेही मुळापासून उन्मळून पडत आहेत. आणि त्याच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावर योग्य त्या सूचना त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिलेली आहे. आणि निश्चितपणे ग्रामस्थांमध्ये तो उद्रेक आहे तो होणं स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच मी पावसाच्या पूर्वी एक मीटिंग घेतलेली होती MSCB वर. आणि अतिरिक्त मॅनपॉवर पाहिजे असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अन्य भागातून पाठवतो म्हणून सांगितलेली होती. परंतु MSCB ला सुद्धा एवढी कल्पना नसते की सगळ्या भागामध्ये एकाच वेळेला हा प्रॉब्लेम निर्माण होईल. तेव्हा अस्तित्वातली त्यांच्याकडे मॅनपॉवर होती पण ती आता खूपच कमी पडायला लागलेली आहे. त्याच्यामुळे तातडीने ही मॅनपॉवर इतर ठिकाणून उपलब्ध करून देत असतानाच ITIच्या ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन हे कलेक्टर साहेबांकडे आहे ती मुलं सुद्धा सोमवारी कलेक्टर साहेब त्यांना उपलब्ध करून देत आहेत. आणि त्याच्यामुळे वेगाने ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. आणि शहरामध्ये सुद्धा वरचीवर लाईट जाण्याचा जो प्रकार आहे त्याच्या संदर्भात जे काही तांत्रिक अडचणी असतील त्या सुद्धा दूर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि या संदर्भात केवळ सूचना दिलेल्या नाही तर 1 आठवड्यामध्ये पुन्हा याचा आढावा घेतला जाईल. आणि ज्या ठिकाणी आता कार्यालय नाही आहेत त्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करायला सांगितलेली आहे. उदाहरणार्थ आंबोली चौकूड हा येळा लांबचा भाग आहे तर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये कर्मचारी आणि गाडी देण्याची व्यवस्था करायला सांगितलेली, जेणेकरून खालच्या भागामध्ये आणि वरचा भाग दोन्ही सांभाळताना मांडकोर जे उपकार हे आहे सब त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि त्याच्यामुळे त्या संदर्भाच्या सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लगेच काही 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर अशा लाईन्स टाकायला लागतात. तर याच्यासाठी साधारण 30-60 लाख रुपये लागतील. तर आपलं जे विद्युतीकरणाचं अपग्रेडेशनची स्कीम आहे त्याच्यामधून जिल्हाधिकारी महोदयांना हे पैसे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि गणपतीच्या पूर्वी हे काम पूर्ण करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. तर ते युद्ध पातळीवर 2 भागामध्ये म्हणजे तांबोळी असणे या भागामध्ये आणि दुसरी जी आहे ती पडवे माजगाव ते तळकट या 2 लाईन्स या तातडीने घेण्यात येईल, जेणेकरून पुढचा जो वनजमिनीतून गेलेला याचा प्रश्न आहे तो सुटू शकेल. त्यानंतर कोटवण्यावरून डायरेक्ट लाईन टाकण्याचं काम मंजूर आहे. या कामाच्या संदर्भात सुद्धा वन खात्याने सहकार्य करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही लाईन सुद्धा लवकरच टाकून घेऊन या संपूर्ण भागामध्ये जे काय अडचणी निर्माण होत्या त्या याच्या पुढच्या काळामध्ये निर्माण होणार नाही. मग बांध्यावरचा रोड कमी होईल आणि मग या भागातून थेट पुरवठा हा तर तांबोळी असणे या भागामध्ये होईल. आणि तात्पुरत्या जरी उपाययोजना असल्या तरी याच्यामधून गणपतीच्या काळामध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहील. आणि मोठ्या प्रमाणात ज्या उपाययोजना करण्यात येणार आहेत त्याच्या संदर्भातली मीटिंग ही आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरच लावू.